मम्मी जी, मैंने सुना है कि पेडर रोडचे फ्लॅट्स ना ओल्ड टाइप्स असतात, म्हणजे मोठे मोठे. बघ 5 स्टार हॉटेल असलं तरी सुद्धा माझं घर सोडून मी कुठेही जाणार नाही. घ्या, हे मिडल क्लास लोक असेच असतात. इम्पोर्टेड द्या, देशी पिणार, आणि महाल द्या, चाळीतच राहणार. हे बघ देविका, हे घर आहे, हे माझं आहे. ते सोडून मी जाणार नाही आणि व्यायांच्या घरी तर नाहीच नाही. ज्यांना तिकडे जाणं आवडत असेल आणि परवडत असेल त्यांनी जावं. हा, आवडायला काय? मला तर आवडेल पेडर रोडला राहायला, पण तुझ्या धीराला नाही परवडणार. मग तुम्ही तिथे शिफ्ट व्हा ना. तुम्ही तिथे शिफ्ट व्हा म्हणजे आम्हाला तुमची खोली मिळते ना. मग मी आणि अथर्व तुमच्या खोलीत शिफ्ट होतो. हा, फक्त पूर्वाला इथे राहू द्या, कारण तिला कॉलेज जवळ पडतं ना, ते तिला बरं पडेल म्हणून. मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी आत्ताच सांगते शेखरला. काकीजी, तुम्ही गेलात तर मी काय करणार? मी पनीर पण कुठून ऑर्डर करणार? मग मी पण तुमच्या बरोबर येते ना. काय ग तू सिमरन, ठीक आहे तू पण चल. शिफ्टिंग नंतर तुझी हेल्प लागेलच ना. चल चल चल. आई, मला माहितीये मी इथे राहते हे तुम्हाला फारसं पसंत नाही, पण मी अजून हार मानलेली नाही. आणि मला खात्री आहे एक दिवस तुमचं माझ्याबद्दलचं मत नक्की बदलेल आणि तुम्ही आनंदाने माझा स्वीकार करा. आणि अजूनही मी त्या दिवसाची वाट बघणं सोडलेलं नाही. हॅलो, हो अथर्व कर्णिक बोलतो. हो, मला माहिती आहे घराचा हप्ता भरण्याची तारीख उलटून गेली आहे, पण यावेळी माझा जरा जेन्युइन प्रॉब्लेम झाला. हो हो, मी ते जरा ॲक्च्युली कामात होतो म्हणून फोन नाही उचलू शकलो. नाही नाही, प्लीज प्लीज असं करू नका. पैसे वसुलीसाठी घरी वगैरे कोणाला पाठवू नका प्लीज. हो, मी 2 दिवसात तुमची इन्स्टॉलमेंट भरतोय. अहो पण तुम्ही माझे रेकॉर्ड्स बघा ना, असं कधी झालेलं नाहीये, हे पहिल्यांदा होतंय. मी खरंच 2 दिवसात पैसे भरतो प्लीज प्लीज. ओके, बाय. काय भावा, कसं वाटतंय नवीन ऑफिस? आई विचारू नकोस, मी सगळं तुला नंतर सांगतो. बरं आई, तू त्या कुठल्या तरी माणसाशी बोलणार होतास ना, जो व्याजावर पैसे देतो? हा, म्हणजे झालंय माझं त्याच्याबरोबर बोलणं. देईल तो तुला पैसे. हा, कधीपर्यंत मिळतील? आज मिळू शकतात का? आज? हो. अरे आशिष प्लीज यार, खूप अर्जंट आहे, मला लवकरात लवकर पैसे हवेत. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी आणि कळवतो तुला. प्लीज मला लवकर कळव की तुझ्या फोनची वाट बघतोय मी. सी व्यू बालकनी ना चंगा है काकीजी. फोटोज है फ्लैट के. हे अनन्या, काय भारी फ्लॅट आहे. आणि हो, चहा बनवताना मला लक्षात आलं साखर संपत आली. हो का, मी सांगते यांना खालून आणायला. आणि आई, गेले 2-3 दिवस मीच बघते किचन, तर मला असं वाटतं की अजून सामान आणायची गरज आहे. हळद संपत आली आहे, मीठ संपत आलाय, चहापत्ती आणि तांदूळही आणायचं आहे. इतक्यात संपलं सगळं? कमालच आहे. अगं कमाल काय त्यात, एक माणूस वाढलं ना घरात. आणि तू इतकं मोजून मापून आणतेस की जरा जास्त सामान लागलं ना की संपतच. काय बोलतेस तू देविका? अगं काही काही वेळेला अंदाज चुकू शकतो, आणि ह्या महिन्यात आला गेला पण खूप होता घरात. भिशी होती, पूजा झाली, अंदाज चुकला असेल माझा.
एका माणसाच्या येण्याने एवढा काही फरक पडत नाही. आणि ती चिमणीसारखं खाते, त्यांनी काय होणार आहे? आणि आपल्या घरात कधीही कोणाला काहीही कमी पडत नाही, लक्षात ठेव. अनन्या, इथे ड्रॉवर मध्ये वही आणि पेन आहे, आणि बघू पाण्याची यादी करू. हो. हा. 10 किलो गहू, साखर ली 3 किलो. हाँ बघू. झालंय सगळं. मम्मी जी, मेरा वाला शैम्पू भी लिख लीजिए. आणि माझं हेअर जेल. और मेरा वाला फेस पैक, ते फेसला लावायला आल्मंड ऑइल. अजून हा, ऑलिव्ह ऑइल. मी आता ते साध्या तेलात जेवणार नाहीये, आणि माझं उद्यापासून सगळं ऑलिव्ह ऑइल मध्ये बनवा. काकीजी, तुम्ही ते सनस्क्रीन विसराच ना. अरे उन्हात ना मग माझी स्किन खूप खराब होते. हा सिमरन, आधी शिल्लक आहे का बघ. उगाच नवीन मागवत बसायचं, पैसे फुकट जातात. पण मम्मीजी, ते आधीचं तर जुनच आहे ना. हे जरा नवीन आहे, न्यू आणि इम्प्रूव्ड. ते ऍड्स मध्ये दाखवतात ना तसं. वा अरुणा, तू दुपारच्या वेळेत अनन्याचे मिडल क्लास आयुष्याचे फायदे ह्या विषयावर क्लासेस वगैरे घेतेस का? चल सिमरन, एवढे मोठे मोठे डायलॉग्स ऐकून काही आपलं पोट भरणार नाहीये. मला भूक लागली, मी जेवते. मेनू भी बहुत भूक लग रही है. अहो, पानं वाढले, जेवायला या. हो हो, आलो आलो. हा, चल, बोला. अरे हा, अथर्व नाही का आला अजून? हा? आणि शेखर आला होता ना, कुठे आहे तो? आलो आलो आलो. अरे जरा रूम मध्ये फ्रेश होत होतो. वाव वाव. बरं झालं. चल अनन्या, तूही बस जेवायला. नाही नको, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर बसते. बर अरु, तू तर बस जेवायला. अगं नको, मी म्हटलं ना अथर्व आल्यानंतर बसू आम्ही. तुला सांगतो दादा, याला म्हणतात नशीब. असं ऑफिस मधनं आल्यानंतर हे गरमागरम स्वयंपाक कसा तयार, बरं वाटत. ऐक अनन्या, ए वहिनी, तुम्ही बसा आमच्या बरोबर. अगं स्वयंपाक गरम गरम आहे तर जेवून घ्या. हा, अथर्व काय येईल थोड्या वेळात. हा, अरे आत्ताच म्हणाल्या ना, अथर्व आल्याशिवाय जेवायला बसणार नाही. नशीब काढलं ना बुवा पोरानं तुझ्या. हा, नाही म्हणजे आई तर आई, आता बायको सुद्धा त्याच्यासाठी जेवायला थांबतीये. बघ, तिला सवय आहे उशिरापर्यंत थांबायची त्याच्यासाठी, हो की नाही ग? हा, पण अनन्या, तुझं मात्र कौतुक आहे. म्हणजे आजच्या पिढीतली मुलगी असूनही नवऱ्यासाठी जेवायला थांबतेस तू. वा. नाही तर आमची देविका बघ. म्हणजे कसं आहे, बाकी सगळं छान ठीक आहे रे, पण तिला एकदा भूक लागली ना की ती कुणासाठीही जेवायची थांबत नाही. अजिबात नाही. आणि शेखर, गरम गरम जेवायला मिळाले ना, जेव. अगं हो, गंमत केली. एकदा का आपण पेडर रोडला शिफ्ट झालो ना, की असं जेवण तुला नाही मिळणार. काय? कम अगेन? कुठे शिफ्ट झालो की? पेडर रोड. पेडर रोड? अरे अनन्याची आई आली होती. हो, त्या कशा करता आल्यात? नाही,
आत्ता कशाला जेवताना विषय, मी सांगते तुम्हाला नंतर सगळं. नाही थांब आरू, सांगू दे ना मला. अरे शेखर, अनन्याला या घरात अडचण होतीये ना, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि अथर्व काही तिथे घर जावई म्हणून राहायला तयार नाहीये, म्हणून त्यांच्या पेडर रोडच्या किल्ल्या, घरच्या किल्ल्या त्या इथे घेऊन आल्या होत्या. अनन्याला सांगितलं त्यांनी की तू आणि अथर्व तिथे शिफ्ट व्हा म्हणून. पण अनन्या आपली स्वाभिमानी, ऐकलंच नाही तिने. सरळ सांगितलं आम्ही शिफ्ट नाही होणार. मला म्हणाली तुम्हाला तिथे राहायला जायचं असेल तर जा. मी म्हटलं ठीक आहे. तसंही तो फ्लॅट रिकामाच आहे रे, आपण दोघं तिकडे राहायला जाऊ. ठीक आहे, चेंज करून घे, बाहेर सगळे वाट बघतायत तुझी जेवायला. अजूनही चिडलीस माझ्यावर? तुला काय फरक पडतो? मला नाही तर कोणाला फरक पडणार आहे अनन्या? मग सकाळपासून एक साधा फोन, एक मेसेजही नाही केलायस तुम्हाला. मी खूप कामात होतो, मला नाही वेळ मिळाला. पण ऍटलीस्ट एक मेसेज करायचा असं रे. मला वाटलं मी नाराज आहे, मी चिडले म्हटल्यावर एक मेसेज, एक अरे अथर्व, मी अनन्या प्लीज प्लीज काही बोलू नकोस. 2 मिनिटं शांत होऊ दे मला प्लीज. काय झालंय अथर्व? अनन्या, सगळ्याच गोष्टी चुकीच्या का होत आहेत ग? तू मला नीट सांग, काय झालं, काय चुकीचं होतं? अनन्या, सकाळी जॉब मिळाला म्हणून मी खूप आनंदात होतो. मला असं वाटलं की आता सगळे प्रॉब्लेम संपतील आपले, पण असं काही होतच नाहीये. एक प्रॉब्लेम संपल्यानंतर दुसरा, दुसरा संपल्यानंतर तिसरा, चालूच आहे फक्त. पण झालंय काय? अनन्या, ज्या कंपनीमध्ये मी जॉब करतोय ना, तिथे विक्रांत पार्टनर आहे. विक्रांत? पण मग हे तुला आधी माहित नव्हतं? आधी माहिती असतं तर मी इंटरव्ह्यूज दिला नसता, हा जॉबच केला नसता. हा विक्रांत हात धुवून मागेच लागलाय आपल्या. अनन्या, त्याला फक्त आणि फक्त आपल्याला त्रास द्यायचा आहे, बस. पण का? तुला का त्रास देतोय तो? एक वेळ मला त्रास दिला तर मी समजू शकते, कारण त्याच्याशी ठरलेलं लग्न मी मोडलं. हो, पण ते माझ्यामुळे मोडलं ना. आता आपण दोघं नवरा बायको आहोत आणि त्याला ही गोष्ट चांगली माहिती आहे की मला त्रास झाला की आपोआप तुला त्रास होणार. दिस इज अनबिलिव्हेबल. इतकं खाली कोणी पडू शकतं? गॉड, तू जाऊ दे अथर्व, तू सोडून दे ती नोकरी. आणि काय करू? गेला महिनाभर टाचा घासलेत ना, तेव्हा कुठे मिळाली ही नोकरी. आणि ही नोकरी सोडून दिल्यानंतर घराचा खर्च, EMI कसं मॅनेज करू मी? पण अथर्व, हा विक्रांत तुला सहजासहजी जगू नाही देणार. तो खूप त्रास देणार तुला. त्यापेक्षा सोडून दे ना नोकरी, दुसरी नवीन नोकरी शोध, ती मिळेल तुला. अगं अनन्या, एवढं सोपं नाहीये सगळं. नोकरी अशी पटापट मिळत नाही. आत्ता मार्केटमध्ये परिस्थिती खूप वाईट आहे, रिसेशन आलंय. लोकांना नोकरी मिळत नाहीये. मिळेल ती नोकरी मिळेल त्या पगारात करायला तयार आहेत माणसं. आणि अशात जर का मी ही नोकरी सोडली ना मिळालेली, तर मग मूर्खपणा ठरेल. पण मग आता तू काय करणार आहेस? माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. हे बघ, त्याला दिलेली रक्कम आपल्यासाठी काही फार नाहीये. अगदीच सहज शक्य होतं म्हणून दिली मी. अहो पण का? मी तुमच्याकडे आतापर्यंत कधीही पैसे मागितलेले नाहीयेत. मग का केलं तुम्ही असं? 1 मिनिट अथर्व, तू मागितलेस का मागितले नाहीस हा प्रश्नच येत नाही. मी हे सगळं माझ्या मुलीच्या सुखासाठी करतेय. अनन्या, अगं मी माझ्या डोळ्यांनी बघते ना कसं पोतेरं केलंय तुझं या कर्णिकांनी त्यांच्या घरात. मोलकरणीसारखी कामं करत असतेस त्यांच्या घरातली. इथे आपल्या घरात कधी कुठल्या कामाला हात तरी लावलायस का तू? राजकन्येसारख्या वाढलाय तू आणि श्रेया दोघीही.
आई म्हणून मला हे बघताना किती त्रास होत असेल जरा तरी विचार कर. मी जेव्हा येते तेव्हा तू यांच्या घरात स्वयंपाक तरी करत असतेस, नाहीतर घरातली साफसफाई तरी करत असतेस. त्याच्याशी तुला काय करायचंय मम्मा? मी माझ्या घरात काही करेन. मी आले का तुझ्याकडे तक्रार घेऊन? आणि मुळात दोन्ही घरं वेगवेगळी आहेत. घरातल्या पद्धती, घरातले विचार वेगवेगळे आहेत. मला नाहीये त्यात काही इश्यू, मग तू कशाला भाऊ करतेस? आणि स्वतःच्याच घरात कामं करणं, स्वयंपाक करणं यात कसला आलाय ग कमीपणा? घरातल्या माणसांना दुसरं काहीही करावंसच न वाटणं हे कमीपणाचं लक्षण आहे. पैसा मिळवावा, लाईफस्टाईल सुधारावी असं वाटतच नाही हे कमीपणाचं लक्षण आहे. अनन्या, गरिबीत जन्माला येणं हा काहीच गुन्हा नाहीये, पण आयुष्यभर आपली ती गरिबी आनंदाने मिरवणं हे मला अत्यंत कमीपणाचं आणि लाजिरवाणं वाटतं. मम्मा, आमच्या घरात कोणीही गरिबी मिरवत नाही. आणि पैशाच्या मागे जाऊन सगळी चुकं सॅक्रिफाईस करणं असंही आम्हाला वाटत नाही. आणि मम्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी कर्णिकांची आहे. त्यामुळे ही माणसं जशी राहतील तशीच मी राहील. संपला विषय. म्हणजे कशी? आयुष्यभर किचन मध्ये, नाहीतर हॉल मध्ये, किंवा मग तुझ्या सासूच्या बेडरूम मध्ये झोपणार आहेस का? मम्मा, जॉईंट फॅमिलीज मध्ये अशा लहान लहान गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. मुंबईत अशा कितीतरी फॅमिलीज आहेत ज्यातले कपल्स किचन मध्ये झोपतात. एक मिनिट अनन्या, एक मिनिट. मगापासून ऐकतोय मी तुझी सगळी आर्ग्युमेंट्स, पण आपण कोर्टात उभे नाही आहोत आणि इथे कोणीही निकाल देणार नाही. त्यामुळे आपल्या आईवडिलांचं बोलणं ऐक आणि समजून घे जरा. आपल्या आजूबाजूला मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये काय काय घडतं ना, ह्याचे दाखले देऊ नकोस आम्हाला. आम्ही सगळं बघितलंय. अशा कुटुंबामध्ये आजारी माणसाच्या औषध पाण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. सण साजरे करताना मन मारावं लागतं. फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलांना मोठमोठे कोर्सेस करता येत नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांचे गोडवे गाऊ नकोस तू आमच्या समोर, ते मला कधीच मान्य होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी हे जे काही कष्टानं उभं केलंय ते तुमचंच आहे ना. मग ते जर मी तुम्हाला देतोय तर त्यात नाराज होण्यासारखं काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओ हे काय बाबा, काय काय वाचताय? ते काल पवईला मोठा ऍक्सिडेंट झाला ते बघताय का? काल न्यूज मध्ये सगळीकडे तेच दाखवत होते. हो हो हो, तेच 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 वाचतोय. अरे रोहन, अरे बाबा, तुझी तिकडे जेवणा खाण्याची सोय सगळी व्यवस्थित आहे ना? हो, काळजी वाटत राहते तुझी सारखी. नाही आई, ऍक्च्युली काळजी करण्यासारखं काही नाहीये. तिथल्या मेस मध्ये मी जेवतो. तिथलं जेवण चांगलं असतं. वहिनी, त्याची अजिबात काळजी करायची गरज नाहीये. अगं, एकटा जीव सदाशिव आहे तिकडे बँगलोरला. दिवसभर मस्त काम करून आराम करत असेल, मज्जा करत असेल तो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. अगे, हे पंजाबी कुडी, तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याकडे एक गुड न्यूज आहे बरं का. गुड न्यूज? क्या काकाजी? तो म्हणतोय की आता जेव्हा परत बँगलोरला जाईल तेव्हा तुला बरोबर घेऊन जाणार आहे तो. अरे आत्ता नाही का मला दादा ऐक. अरे रब्बा, रोहन, मला माहितच होतं तू माझ्याशिवाय राहूच नाही शकत तिथे. सांग ना कधी जायचंय? मी पॅकिंग करायला निघते. थांब, अगं करायची, पॅकिंग करायची, पण
मी असाही विचार केला की तू तिथे येऊन काय करणार ग? म्हणजे मी दिवसभर ऑफिसला असणार, तू घरी एकटी असणार बिचारी. इथे कसे सगळे आहेत, तुझा वेळ जातो है ना. आपण एक काम करूया का, म्हणजे मी तिथे नीट सेटल झालो ना की मग तुला घेऊन जाऊ. पण मग तू इथे कधी येणार आहेस? माहित नाही, म्हणजे एवढ्यात तरी यायचा प्लॅन नाहीये माझा. कारण की अगं तिथे जर मी राहिलो ना तर माझे सॅलरी हाईक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून पण बघूया. वाव, दॅट्स ग्रेट. हा, रोहन, मला जरा तुला एक विचारायचं होतं. बोल ना. तू ह्या महिन्याचा घराचा EMI भरू शकतोस का? नाही म्हणजे तुझे काही सेव्हिंग्स वगैरे असतील तर मॅनेज होऊ शकतं. नाही रे, नाही जमणार. काय माझ्या पगारात माझंच भागत नाही, त्यात तुला कुठे देऊ. रोहन, अरे अथर्व तुला पहिल्यांदाच विचारतो पैशांबद्दल. एरवी तो भरतोच की. हा पण मग यावेळी करेल ना तो मॅनेज. अरे पण त्यांच्याकडे पैसे असतातच कुठे. असते तर अथर्वला आज पैशांची अडचण आली असती का? तो त्यांचा प्रश्न आहे देविका. दादा बघेल ना अथर्वला कशी मदत करायची ते. ही माणसं ह्या घरासाठी काहीच करत नाहीत असं म्हणून आपल्याकडे कोणी बोट दाखवायला नको, म्हणून मी हे सगळं करतोय. आता आपण म्हणायला मोकळे आहोत ना की आम्ही उभे राहिलो ना तुमच्या पाठीशी खंबीरपणे मदतीला. आपल्या नवीन घराचे EMI किंवा त्याचे डाऊन पेमेंट करणं आपल्याला तेव्हाच शक्य होईल जेव्हा ह्या घराच्या EMIचं बर्डन आपल्यावर नसेल. त्यावेळेला ह्या घराचा पूर्ण EMI अथर्वलाच भरावा लागणार आहे. कळतंय का तुला? तो तयार होईल यासाठी? त्यांच्याकडे पर्यायच नसेल, त्यांना ते करावंच लागेल. आणि म्हणूनच आता ही मदत करून मी त्यांच्यावर प्रेशर आणतोय. कैकईचा वर राखून ठेवतोय इनडायरेक्टली, आपल्याला जेव्हा गरज भासेल त्यावेळेला तो मागून घेण्यासाठी. योग्य वेळ आल्यानंतर दादाकडून आणि अथर्वकडून ही मी केलेली मदत मी बरोबर वसूल करून घेणार आहे. कळतंय का तुला? शांत होतंय का आता तरी डोकं? पण हे असं होणार खरंच? सगळं होईल. फक्त तू ना तुझा तो फालतू इगो प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये आणू नकोस. पेनी वाईज आणि पाऊंड फुलिश सारखी वागू नकोस. मी काय काय करतो ना ते जरा लक्षपूर्वक पहा. कळलं का? रोहन, अरे तू सुद्धा आता जरा जबाबदारी घेत जा. या सगळ्या गोष्टींमध्ये जरा लक्ष घालत जा. आणि मान्य तू इथे नसतोस, पण म्हणजे या सगळ्याकडे पाठच फिरवायची असं नाही होत ना. बाबा हो, आपल्या घरात ह्या ना त्या कारणावरून पैशांवरून नेहमी भांडणं होत असतात. नवीन काय आहे त्यात? आणि मला सांगा, मी कशा कशात लक्ष घालणार आहे हो? हा, मला काही दुसरी कामं आहेत की नाही? आणि बेसिकली मी जर या घरात राहत नाही मग मी पैसे का द्यायचे? जी लोक या घरात राहतात त्यांनी पैसे द्यावे. सिंपल. तू काय पेईंग गेस्ट आहेस? राहिलास तरच पैसे देणार? आई अगं, जाऊ दे आई, जाऊ दे. ठीक आहे. रोहन, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आम्ही करतो मॅनेज. हे सिमरन, चल आज चल. घरात ना खूप नेगेटिव्ह पाहिजे, मला जमत नाही इथे.
अथर्व जा जा जा, तू तुझा आवर जा जा, निघायचं ना तुला. हो. हं, जा. ही अशी वेळ आधी कधी झाली नव्हती आपल्या. काय सुरू झालंय नव्याने? हा असाच ससेमिरा मागे लागणार आहे का आता? अरुणा, असं नको म्हणू सगळं तू. निघेल काहीतरी कायमस्वरूपी मार्ग निघेल. अथर्वची नोकरी आहेच. हं? बघू बघू, होईल होईल, काहीतरी होईल. सो wanna play more? विक्रांत, तू हे सगळं मुद्दामून करतोयस ना? तुझ्या स्मरणशक्तीचा काही प्रॉब्लेम आहे का? बदाम खा ना. तुला आत्ताच सांगितलं ना मी. कॉल मी सर. सर म्हणायचं मला. आय एम युअर बॉस. विकृत आहेस तू विक्रांत, विकृत. आणि तू घोडा आहेस नाही? तुला नोकरी मी द्यायची, पगार मी द्यायचा, मग त्या बदल्यात मी काय मिळवायचं? थोडंफार एंटरटेनमेंट तरी व्हायला हवं ना माझं. मग म्हणलं तुला जरा टेन्शन देऊ, जमलं तर कायम तो जेलमध्ये पाठवू, तुला रस्त्यावर आणू, तुझे खायचे प्यायचे वांदे करू. मग मलाच वाटलं की नको. तसं झालं तर मलाच ऑफिसमध्ये बोर होईल. आता काय ना, तुझ्याशिवाय टाइमपास नाही ना ऑफिसमध्ये काहीच, म्हणून तुला फक्त जरा फूल दिली. विक्रांत, तू ह्यातलं काहीही करू शकत नाहीस, कारण मी काही केलंच नाही. केलंयस ना, अनन्याशी लग्न केलंयस तू. म्हणून आता मी जे काही करेन ना, ते सगळं तुला सहन करावं लागेल. अनन्याचं माझ्यावर प्रेम होतं की नाही हे मला माहित नाही, आणि त्याने मला काही फरकही पडत नाही. ती मला हवी होती, हवी आहे, आणि त्यासाठी मी काहीही करेन. तू माझ्यासमोर तिच्याशी लग्न केलं होतंस ना, तर बघ मी तुझ्या समोर तिला माझी करेन. अशी काही जादू करेन ना. फक्त 10 दिवस, फक्त 10 दिवसात अनन्या माझी असेल, माझ्या घरात, माझ्या जवळ, माझ्या बेडरूम मध्ये असेल. विक्रांत, काय म्हणालास तू? मी तुझ्या घरी असेल, तुझ्या बेडरूम मध्ये? लाज वाटते विक्रांत?